हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. वेलकम बॅक टू माय चॅनल लाईफ ऑफ ली आणि हा आहे न्यू व्हिडिओ. सो आजचा व्हिडिओ आहे धनत्रयोदशीचा आणि मी इकडे पूजा करत आहे धनत्रयोदशीची. सो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी तयारी करून घेतलेली आहे सगळी. कारण सगळं एकाच जागी असलं की पूजा लवकर होते आणि लगेचच करता येते. त्यामुळे मी अशा प्रकारे सर्व तयारी आधी करून घेतली होती, साहित्य जमा करून घेतले होते आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे मांडणी करून घेत आहे. म्हणजेच मी नॉर्मली कलश लावून घेत आहे, आंब्याची पानं लावलेली आहेत, त्यानंतर नारळ लावून घेतलेला आहे, नारळाची पूजा केलेली आहे, त्यानंतर मी लावलेला आहे कलशाला हळदी कुंकू. तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की दिवाळीचा फर्स्ट डे असतो, म्हणजेच ॲज अ पहिला दिवस असतो तो तुम्ही ॲज अ वसुबारस म्हणून साजरा केला जातो आणि त्यानंतर येतो तो धनत्रयोदशी. घरी दिवाळी साजरी होते ती धनत्रयोदशीपासून. कार्तिक महिन्यातील कार्तिक कृष्ण पक्षातील त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच धनत्रयोदशी हिंदू धर्मानुसार हा अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी सर्वजण आपल्या घरी धन्वंतरी आणि लक्ष्मी मातेची पूजा करतात. धनत्रयोदशी हा सण व्यापारी वर्गासाठी विशेष मानला जातो. या दिवशी सर्व व्यापारी वर्ग दुकानाची पूजा करतात. संपत्ती आणि समृद्धीचे द्योतक असणारा हा सण धनतेरस म्हणूनही ओळखला जातो. या दिवशी सोने, चांदीची भांडी किंवा इतर भांडी इत्यादी खरेदी केली जाते. धनत्रयोदशी या नावावरूनच तुम्हाला समजून येतच असेल सर्वांना की जे आपल्याकडे धन आहे, म्हणजेच सोनं असेल, चांदी असेल किंवा सोनं चांदी हेच धन असं नव्हे तर आपली वह्या पुस्तके असतात किंवा ज्याच्यामुळे आपले काम होते, म्हणजे ज्या कामाच्या वस्तू आहेत त्याची देखील पूजा केली जाते. म्हणजेच सेम आपण जशी दसऱ्याला पूजा करतो सेम तशी पूजा आपल्याला धनतेरसला करायची आहे. पण या दिवशी धनालाच म्हणजेच नाणं, चांदी, सोने याला जास्त मान असतो. याची पूजा साग्रसंगीत केली जाते. त्यामुळे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी अशा प्रकारे पूजा करून घेतलेली आहेत. सर्व पैसे लावून घेतलेले आहेत आणि त्यांची देखील पूजा करून घेतलेली आहे. त्यानंतर देवी महालक्ष्मीचा फोटो लावलेला आहे, त्यामध्ये सरस्वती देवी, गणपती बाप्पा आणि कुबेर देखील आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर हे माझ्याकडे चांदीचं नाणं होतं, हे मी अक्षय तृतीयेला घेतलेलं होतं. सो त्याची देखील पूजा मी इकडे केलेली आहे. व्हिडिओमध्ये जसं मी मगाशी म्हटलं की या दिवशी धन्वंतरी चे पूजन केले जाते. हिंदू परंपरेनुसार आरोग्याची देवता धन्वंतरी मानले जाते. आता तुम्हाला माहीतच असेल धन्वंतरी हे नाव भरपूर हॉस्पिटल्स आणि जे दवाखाने आहेत याला दिलेलं असतं. तुम्ही बघितलंच असेल, ते यामुळेच दिलेलं आहे कारण धन्वंतरी ही आरोग्याची देवता आहे. सो त्यामुळे हे नाव बेसिकली दिलं जातं. सो ही देवता चतुर्भुज असून याच्या हातात शंख, चक्र, अमृताचा कलश आणि जळू असतो. तो देवांचा वैद्य मानला जातो. धन्वंतरी हा विष्णूचा अवतार देखील मानला जातो. भारतीय संस्कृतीत सोन्याला विशेष स्थान आहे. धनत्रयोदशीला लोक सोने खरेदी करतात कारण ते शुभ असते. कारण हा सण दिवाळीची सुरुवात आहे आणि समृद्धी, सौभाग्य आणतो असे मानले जाते. म्हणून धनत्रयोदशीला सोन्याचे नाणे किंवा सोन्याचे दागिने खरेदी केले जातात. या व्यतिरिक्त सोन्याकडे एक स्थिर गुंतवणूक म्हणून पाहिले जाते, जे आर्थिकदृष्ट्या सुरक्षितता देते. या शुभ दिवशी लोकांनी चाकू, काटे, त्यानंतर कात्री इत्यादी कोणत्याही धारदार वस्तू खरेदी करणे टाळावी. या शुभ दिवशी नवीन वस्तू खरेदी करण्याची प्रथा असल्याने लोकांनी आज काहीही विकणे टाळावे.
म्हणजेच असं म्हणतात की नवीन काहीतरी खरेदी करावे, पण जसं धारदार वस्तू असतात किंवा कात्री जसं मी मगाशी म्हणाले, या वस्तू घेणे टाळावे. आणि तसेच तुम्हाला सर्वांना माहीतच असेल या दिवशी नवीन झाडू, त्यानंतर सेंधव नमक म्हणजेच सेंधव मीठ हे देखील खरेदी केले जाते नवीन आणि देवासमोर ठेवून त्याची पूजा केली जाते. मी देखील अशाच प्रकारे पूजा केलेली आहे. आणि त्यानंतर धन म्हणजेच धान्य, त्या धान्याची देखील पूजा केली जाते. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे की मी अख्खे धणे म्हणजेच होल कोरिएंडर, त्यानंतर व्हाईट पीज म्हणजेच सफेद वाटाणे, त्यानंतर राईस म्हणजेच तांदूळ आणि त्यानंतर ब्लॅक पीज म्हणजेच काळे वाटाणे असे ठेवून त्यांची पूजा करून घेतलेली आहे. कारण हे धान्य आमच्याकडे अवेलेबल होतं, उपलब्ध होतं, त्यामुळे मी त्याची पूजा करून घेतलेली आहे. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल की मी अशा प्रकारे दिवे लावून घेत आहे. हे मी जे डेकोरेशन स्टँड आहे ते मी मिशोवरून ऑर्डर केलं होतं आणि ते खूपच छान मला रिसीव्ह झालेलं आहे आणि ते खूप छान दिसत आहे. कारण मी तिकडे पूजा मांडली होती आणि त्याच्यासमोर असे सगळे दिवे लावून घेतले होते आणि मस्त डेकोरेशनही केले होते. आणि त्यानंतर ही सगळी सजावट डेकोरेशन झाल्यानंतर मी देवाची पूजा करून घेतलेली आहे. इकडे अगरबत्ती लावून मी घेतलेली आहे आणि धन्वंतरी देवाची आरती करून घेतलेली आहे आणि सोबतच महालक्ष्मीची देखील आरती करून घेतलेली आहे. व्हिडिओच्या पुढे आपण जाणून घेऊया की धनतेरस आणि लक्ष्मीपूजन यामध्ये नक्की काय फरक आहे. कारण तुम्हाला सर्वांना माहीतच असेल धनतेरस आणि लक्ष्मीपूजा ही जर बघायला गेली ती दोन्ही सेमच वाटतात आणि दोन्ही सेमच पूजा आहे, पण जास्त काही यामध्ये फरक नाही आहे. धनत्रयोदशीला धन आणि आरोग्य देवता धन्वंतरीची पूजा केली जाते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फक्त माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि मी अशा प्रकारे माझी पूजा करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर मी लगेचच फराळाचा नैवेद्य दाखवलेला आहे. आमच्याकडे यावर्षी चकली, करंजी आणि शंकरपाळ्या बनवल्या होत्या आणि त्यानंतर लगेचच मी निघाली आहे कामाला. हा माझा आजचा लुक आहे आणि तुम्ही बघू शकता. मला कमेंट करून नक्की सांगा की माझा लुक कसा झालेला आहे. त्यानंतर ऑफिसमध्ये देखील मी छोटीशी पूजा केलेली आहे. असा दिवा लावलेला आहे. दिवा किती सुंदर दिसत आहे. सगळ्यांना दिवाळीच्या आणि धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.